हॅलो ऑल, वेलकम टू माय चॅनल. चला, आज आपण एक्सरसाइज 1.3 आपण आज स्टार्ट करणार आहोत इंटेलिजंट टेस्टची. तर आता या एक्सरसाइजमध्ये ही अल्फाबेटची सिरीज तुम्हाला दिलेली आहे, जी आहे A to Y पर्यंत. झेड इथे नसतो. सो इथे जेव्हा तुम्ही ही सिरीजमध्ये बघाल तर इथे 1 to 25 नंबर देऊन घ्यायचे आणि उलटे पण देऊन घ्यायचे 25 to इथे, म्हणजे इथपासून 1 to इथपर्यंत 25 पर्यंत. म्हणजे तुम्ही तेव्हा एक्झामला जाल तेव्हा हे तुम्हाला पटकन कॅल्क्युलेट करायला सोपं जाईल. म्हणजे नंबर तुम्हाला इथे कळून जातील कुठल्या याला कुठला नंबर आहे ते, म्हणजे कुठल्या लेटरला कुठला नंबर येतो ते. तर पहिला क्वेश्चन बघूयात. इन द अल्फाबेट सिरीज विच लेटर कम्स इन द मिडल ऑफ द 13th लेटर फ्रॉम द लेटर ई अँड द 4th लेटर टू द लेफ्ट ऑफ दॅट लेटर. म्हणजे ई पासून जे 13 लेटर आहे त्या लेटरच्या लेफ्टच्या 4th लेटर कुठले ते आधी आपण बघूयात. चला, ई पासून बघूया 13 लेटर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13. म्हणजे आर हे 13 लेटर आहे. ठीक आहे, तर आरच्या लेफ्ट साईडला 4th लेटर कुठलं आहे? 1 2 3 4 एन आहे. आणि मग काय सांगितलंय, त्या दोन्ही लेटर मधलं मिडल लेटर कुठलं आहे? ठीक आहे, विच लेटर कम्स इन द मिडल. म्हणजे हे 13 लेटर आणि हे लेफ्ट पासून, त्या 13 लेटरच्या लेफ्ट पासून जे 4th नंबरला आहे त्या दोघांच्या मिडल कुठला येणार आहे बघा? एन आणि आर. ओ आणि क्यू म्हणजे मध्ये कुठं येते? पी लेटर येते. सो इथे ऑप्शन काय येणार आहे? थर्ड ऑप्शन पी. नेक्स्ट बघा. न्यू अल्फाबेट सिरीज इज फॉर्म बाय रायटिंग द first three letters of each group of the alphabet series in reverse order. Which letter will appear in the 21st position of this alphabet series? म्हणजे काय सांगितलंय, ही सिरीज आहे अल्फाबेटची. ठीक आहे, 5-5 लेटरचं हे ग्रुप आहे एक. तर ह्या एका ग्रुपमधले हे जे पहिले 3 लेटर्स आहेत, ठीक आहे, फर्स्ट 3 लेटर्स हे रिव्हर्स ऑर्डर केले. म्हणजे काय लिहिलं? सी बी ए आणि डी ई असं येणार आहे. मग इथे प्रश्न काय विचारला? विच लेटर विल अपिअर इन द 21st पोझिशन. आता इथे 21st पोझिशनला कुठले बघा? हे 5 10 15 20 हे 24 पोझिशन येणार आहे. मग जेव्हा आपण हे रिव्हर्स ऑर्डर करू तेव्हा रिव्हर्स ऑर्डर काय येणार आहे? डब्ल्यू व्ही यू अशी रिव्हर्स ऑर्डर येणार आहे. मग 21st पोझिशनला कुठलं लेटर येणार आहे? डब्ल्यू. सो इथे येईल थर्ड ऑप्शन डब्ल्यू. नेक्स्ट बघा. Assuming that the serial number of letters in the alphabet series is 5 times their original serial number, what will be the sum of the new serial numbers of the letters H and P? आता इथे आधी आपण H आणि P चे सिरियल नंबर कुठले ते बघून घेऊ. इथे बघा 1 2 3 4 5 6 7 8. Hचं आहे 8. ठीक आहे, Hचं आहे 8 आणि Pचं किती आहे बघा? हे 8 झालं. 9 10 11 12 13 14 15 16. Pचं किती आहे? 16. आता ह्याचे 5 टाइम्स करायचं आहे. काय सांगितलंय? अल्फाबेट सिरीज 5 टाइम देअर ओरिजिनल सिरियल नंबर. मग 8चं 5 टाइम्स किती होणार आहे? 8 5 जा 40. ठीक आहे, आणि त्यांची सम करायला सांगितली आहे. प्लस 16 5 जा 80. सो ह्याची सम केल्यावर ह्याचं काय सम मिळते? 120. सो आन्सर काय येणार आहे? सेकंड ऑप्शन 120. चला, नेक्स्ट बघा. इन विच पोझिशन फ्रॉम द राईट इज द लेटर दॅट कम्स 1 लेटर आफ्टर पी बट इज नॉट ॲडजस्टंट टू एस इन द अल्फाबेट सिरीज. काय सांगितलंय बघा? इन विच पोझिशन फ्रॉम द राईट इज द लेटर दॅट कम्स 1 लेटर आफ्टर पी. पीच्या 1 लेटर आफ्टर पी कुठलं येत आहे? एक लेटर सोडून एक आर येत आहे, एक लेटर सोडून एक एन येत आहे. ठीक आहे, पीच्या साईडला. ठीक आहे, एक लेटर सोडून एक एन येत आहे आणि एक क्यू सोडला तर आर येत आहे. पण दुसरा ऑप्शन काय दिला आहे? कंडिशन काय दिली आहे? बट इट्स नॉट ॲडजस्टंट टू एस इन द अल्फाबेट सिरीज. एसला तर ॲडजस्टंट नको आहे लेटर. मग आर हा एसला ॲडजस्टंट आहे, म्हणजे जवळच आहे. त्यामुळे मग लेटर कुठला येणार आहे? एन. मग एन हे कितवं लेटर आहे? एन हे लेटर इथून नाही बघायचं आपल्याला. आपल्याला काय सांगितलंय? इन विच पोझिशन फ्रॉम द राईट. ठीक आहे, राईट पासून हे 5 झाले, 10 झाले, 11 आणि 12. म्हणजे एन कुठल्या पोझिशनला आहे? 12th पोझिशनला आहे. सो इथे आन्सर येणार आहे थर्ड ऑप्शन 12th. नेक्स्ट बघा. इन द अल्फाबेट सिरीज विच लेटर कम्स इन द मिडल ऑफ लेटर इन द 6th पोझिशन आफ्टर जे अँड द 4th लेटर टू द लेफ्ट ऑफ दॅट लेटर. चला, इथे मी आता ही सिरीज लिहून घेतली आहे मी. आपला प्रश्न काय विचारला आहे? विच लेटर कम्स इन द मिडल. आता हे सध्या विसरून जा. द लेटर ऑफ द 6th पोझिशन आफ्टर जे. जे नंतर 6 पोझिशनला कुठलं लेटर आहे ते बघूयात. तर हे फर्स्ट लेटरला हे फर्स्ट नंबरला हे येणार आहे 2 3 4 5 आणि 6. पी आहे. ठीक आहे, अँड द 4th लेटर टू द लेफ्ट ऑफ दॅट लेटर. म्हणजे हा जो 6 लेटर आहे त्याच्या लेफ्ट साईडला कुठल्या पोझिशनला? 4th लेटर त्याच्या नंतरचा. म्हणजे 1 2 3 4 म्हणजे एल.
ठीक आहे, 1 2 3 आणि 4 एल. मग या दोघांमधलं मिडल लेटर कुठलं आहे, म्हणजे एल आणि पी मधलं बघा, एल आणि पी सोडलं, एम आणि ओ सोडलं, मध्ये कुठलं लेटर आलंय, एन लेटर आलंय. सो आन्सर आपलं काय येत आहे, फोर्थ ऑप्शन एन. सो इथे फोर्थ ऑप्शन मार्क करा. चला नेक्स्ट बघा, फॉर्म अ मिनिंगफुल वर्ड बाय युझिंग द थर्ड लेटर ट्वाइस, 19th letter twice, and the first letter, 9th letter, and the 12th letter each once from the alphabet series. Which letter is adjacent to the right side of the middle letter of this word? आधी आपण हा वर्ड तयार करून घेऊ आणि मग पुढचं बघूयात. आता बघा, पहिले काय सांगितलंय ते घेऊ आधी आपण. फॉर्म अ मिनिंगफुल वर्ड युझिंग द थर्ड लेटर ट्वाइस. थर्ड लेटर कुठलं आहे, सी आहे. ठीक आहे, सो हे आपण 2 टाइम्स घेतलं. त्याच्यानंतर 19 लेटर ट्वाइस. 19 लेटर बघा कुठला आहे, एस आहे. सो हे आपण ट्वाइस घेतलं. अँड द फर्स्ट लेटर, 9th लेटर अँड 12th लेटर. फर्स्ट लेटर आहे ए, त्याच्यानंतर 9th लेटर आहे आय, आणि त्याच्यानंतर 12th लेटर आहे एल. आता काय सांगितलंय, अल्फाबेट ह्या सिरीजमधनं काय करायचं, एक मिनिंगफुल वर्ड तयार करायचा, म्हणजे CCSSAIL ह्याच्यावरनं आपल्याला एक मिनिंगफुल वर्ड तयार करायचा आहे. ओके, सो आपल्या इथे वर्ड बघा काय तयार होतोय, CLASSIC. क्लासिक हा वर्ड तयार होतोय. आता पुढे काय सांगितलंय करायचं आहे, विच लेटर इज ॲडजसेंट टू द राईट साईड ऑफ द मिडल लेटर ऑफ दिस वर्ड. मिडल लेटर कुठलं येतं ह्याचं बघा, हे 3 इकडचे सोडले, 3 इकडचे सोडले, मिडल लेटर एस येतोय. आणि काय सांगितलंय, विच लेटर इज ॲडजसेंट टू द राईट साईड ऑफ द मिडल लेटर. ओके, आता हे क्लासिक हा वर्ड आपला तयार झाला. ह्याच्यातनं प्रश्न काय विचारला, विच लेटर इज ॲडजसेंट टू द राईट साईड ऑफ मिडल लेटर ऑफ दिस वर्ड. म्हणजे या वर्डच्या मिडल लेटरच्या राईट साईडला कुठलं लेटर आहे, तर ते एस आहे. आपलं ऑप्शन काय येणार आहे, फोर्थ ऑप्शन एस. सो इथे फोर्थ ऑप्शन मार्क करा. चला नेक्स्ट बघूयात, 7th क्वेश्चन बघूयात. द लेटर्स ऑफ विच सिरियल नंबर्स इन द अल्फाबेट सिरीज मस्ट बी यूज इन सिक्वेन्स टू फॉर्म अ वर्ड मीनिंग इंटेलिजंट. आता ह्याचं मिनिंग, इंटेलिजंटचं मिनिंग फाईंड करायला आधी आपल्याला हे जे सगळे नंबरिंग दिलेलं आहे, या नंबर्सवरनं आधी आपण लेटर्स लिहून घेऊ, कुठले कुठले लेटर्स येत आहेत. ठीक आहे, सो हे लिहून घेऊ आपण. सो पहिलं मी लिहून घेते आधी. चला, हे नंबर्स मी लिहून घेतलेत. आता 8 नंबरला कुठला आहे बघा, एच आहे. सो एच. 5ला आहे ई लेटर, 1ला आहे ए बघायला पाहिजे, 12ला आहे एल, 20ला आहे टी, 8ला परत आहे एच, आणि 25ला आहे वाय. सो हे काय झालं आहे, हेल्दी. आता हेल्दी हे येणार नाही, इंटेलिजंट वर्डचं मिनिंग हे येणार नाही, ऑप्शन गेला. 23 नंबरला बघा काय आहे, 23 नंबरला आहे डब्ल्यू, 9ला आहे आय, 19ला आहे एस, 4ला आहे डी, 15ला आहे ओ, आणि 13ला आहे एम, विजडम. हे पण येणार नाही. चला नेक्स्ट बघूयात. 3 नंबरला आहे सी, 12 आहे एल, 5th नंबरला आहे ई, 22ला आहे व्ही, परत 5ला आहे ई, आणि 18ला आहे आर. सो इंटेलिजंटचं मिनिंग होतं का, क्लेवर होतं. सो इथे ऑप्शन काय येणार आहे आपला, थर्ड ऑप्शन क्लेवर. सो इथे मार्क करा थर्ड ऑप्शन. नेक्स्ट बघा, if a new alphabet series is formed by taking the third and fifth letters from each group of the given alphabet series, which pair of letters is equidistant from both ends? चला हे बघूया आधी आपण की थर्ड आणि फिफ्थ लेटर फ्रॉम ईच ग्रुप घ्यायचे. ठीक आहे, इथे बघा आता थर्ड आणि फिफ्थ लेटर म्हणजे पहिलं काय येणार आहे सी, त्याच्यानंतर येणार आहे ई. सेकंड ग्रुपमध्ये एच जे, एच जे. थर्ड ग्रुपमध्ये एम ओ, सो येणार आहे एम ओ. नेक्स्ट ग्रुपमध्ये बघा काय येणार आहे आर टी, आणि त्याच्यानंतर डब्ल्यू आणि वाय. सो आर टी डब्ल्यू आणि वाय. आता इक्विडिस्टन्स म्हणजे काय, आपण याला नंबरिंग देऊन किती टोटल आहे ते 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सो इथून आपण 1 2 3 4 5 घेतलं, आणि 1 2 3 4 5 घेतलं.
चला आता प्रश्न काय विचारला आहे की विच लेटर इज इक्विडिस्टन्स फ्रॉम बोथ द साइड्स. बोथ द साइड्स म्हणजे इथून 1 2 3 आणि ही दुसरी साईड त्याची 5 1 2 3. सो हे एच लेटर येणार आहे. या सिरीज मधलं लेटर कुठलं येणार आहे, हे 1 2 3 4 5 लिहिलेलं आहे. इथे 1 2 3 टी आहे आणि 1 2 3 हा टी आहे. सो इथे काय येणार आहे, एच टी. सो ऑप्शन कुठला येईल बघा, फर्स्ट ऑप्शन आहे का, एच टी. येस, फर्स्ट ऑप्शन एच टी. फ्रॉम आपण बोथ द साइड्स विचारले, त्यामुळे दोन्हीकडनं आपण ह्या सिरीज जी आपण केली दोन्हीकडनं नंबरिंग केलं, इथून पण केलं, लेफ्ट साईडने पण आणि राईट साईडने पण. चला नेक्स्ट बघू. इफ द लेटर्स ऑफ द अल्फाबेट सिरीज आर नंबर्ड सिक्वेन्शियली as 2 4 6 8, then which word is formed by using the letters with serial numbers 32 10 and 40 respectively. आता इथे बघा, इथे ॲक्च्युअलमध्ये सिक्वेन्शियली म्हणजे तुम्ही सगळ्या लेटर्स घ्यायचे नाहीत, ABC A to Y 2 4 6 8 नंबर देत बसायचं नाही. इथे ट्रिक काय यूज करायची की 2 4 6 8 म्हणजे ह्याला आपण जसे नंबरिंग देत गेलो की A ला 2, B ला 4, मग 6, मग ह्याला 8, मग ह्याला 10. तर मग आपला प्रश्न काय विचारला आहे की देन विच वर्ड इज फॉर्म बाय युझिंग द लेटर विथ सिरियल नंबर 32 10 अँड 40. आता 10च्या हाफ केल्यावर 5 नंबर म्हणजे ई येणार आहे इथे. ठीक, इथे आपण ई लिहून घेऊ. ठीक आहे, त्याच्यानंतर 32 आणि 40. 32च्या हाफ काय आहे, 16, म्हणजे 16ला कुठला नंबर आहे, लेटर आहे, सॉरी पी. आणि नेक्स्ट आहे 40. 40च्या हाफ काय आहे, 20. सो 20 ऑप्शन कुठल्याला आहे, टी. सो इथे येणार आहे टी. म्हणजे ह्याच्यात मिनिंगफुल वर्ड काय तयार होतो, PET, पेट. सो इथे ऑप्शन बघा, फोर्थ ऑप्शन आहे पेट. कळलंय ना. ह्याच्या सगळे हाफ साईज म्हणजे हे 32 10 आणि 40ला त्यांनी विचारलं होतं की कुठल्या येतील, जर आपण 2 4 6 असं याला नंबरिंग केलं तर. ठीक आहे, म्हणजे त्याचे आपण हाफ फक्त घेतले की आपण आहे तसेच ठेवले नंबर आणि ते आपण बरोबर लेटर्स काढून घेतले. चला नेक्स्ट बघूया, 10th क्वेश्चन. विच लेटर in the alphabet series are in positions of the serial numbers that are 2 times the complete square numbers. आता या क्वेश्चनमध्ये काय सांगितलंय की कंप्लीट स्क्वेअर नंबर्स हवेत आपल्याला, आणि ते काय सांगितलं, विच लेटर्स इन द अल्फाबेट सिरीज आर इन पोझिशन्स ऑफ द सिरियल नंबर्स दॅट आर 2 times द कम्प्लीट स्क्वेअर नंबर. आता कम्प्लीट स्क्वेअर नंबर्स काय आहेत, 1 आहे, दाखवते, 1 आहे, 4 आहे, 9 आहे, 16 आहे, 25 आहे. पण 65 आणि 25 ह्याच्यात डबल केलं तर ते आपल्याला इथे लेटर्स आहेत का, आपले लेटर्स कुठपर्यंत आहे, 25 नंबरपर्यंत आहे. त्याचे डबल केलं की 16चे डबल काय येणार आहे, 32. मग तो लेटर आहे का आपल्या इथे, नाही. सो फक्त हे कन्सिडर करायचं, 1 4 9. मग 1चा स्क्वेअर किती आहे इथे, 1च्या डबल 2 टाइम्स काय होणार आहे, 2 होणार आहे. 4च्या 2 टाइम्स 8 येणार आहे आणि 9च्या 2 टाइम्स 18 होणार आहे. मग 2 8 18ला कुठले आहेत नंबर ते बघूयात आपण. 2ला आहे बी, 8ला आहे एच आणि 18ला आहे आर. सो आन्सर काय आहे, BHR. सो इथे ऑप्शन बघा, मार्क करा, थर्ड ऑप्शन BHR. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, 11. इफ द फर्स्ट 3 letters ऑफ each ग्रुप इन द अल्फाबेट सिरीज आर रिटर्न ॲट द एंड इन द सेम ऑर्डर, विच लेटर्स इन द न्यू अल्फाबेट सिरीज हॅव द न्यूमरिकल व्हॅल्यू इक्वल टू द क्यूब. ठीक आहे, आधी आपण जे सांगितलं आहे ते करून घेऊयात, लिहून घेऊयात. सिरीज मी लिहून दाखवते तुम्हाला. चला, क्वेश्चनमध्ये सांगितल्याप्रमाणे हे फर्स्ट 3 letters, हे 2 सोडून द्यायचे, हे फर्स्ट 3 letters, परत हे सोडून द्यायचे, DE मधले ना हे 5, परत हे 3 letters, मग हे 2 सोडून द्यायचे, हे 3 letters आणि हे 2 सोडून हे 3 letters. हे एकामागोमाग एक लिहून घ्यायचे, पण ते कधी ॲट द एंड. मग आधी हे जे उरलेले लेटर्स आहेत ते आधी लिहून घ्यायचे आपण, म्हणजे मग आपलं तयार काय होणार आहे, DE, त्याच्यानंतर EFGH झालं, IJ, मग होणार आहे NO, त्याच्यानंतर आहे ST, मग आहे XY, आणि आता उरलेले लेटर इथे लिहून घ्यायचे, म्हणजे कुठला येणार आहे, ABC, त्याच्यानंतर FGH, त्याच्यानंतर KLM, PQR आणि UVW. ठीक आहे, हे लिहून झालं. आता प्रश्न काय विचारला आहे की विच सिरियल नंबर इन द न्यू अरेंजमेंट करस्पॉन्ड टू द, सॉरी मी खालचा वाचला चुकून, विच लेटर्स इन द न्यू अल्फाबेट सिरीज हॅव द न्यूमरिकल व्हॅल्यू इक्वल टू द क्यूब. आता क्यूब इथे आपल्याकडे 2 आहेत. 1चा क्यूब आहे 1, ज्यांचा 2चा क्यूब आहे 8, 3चा
क्यूब आहे 27, जो इथे आपल्या इथे सिरीजमध्येच नाही आहे. सिरीज आपली कुठपर्यंत, कुठल्या नंबरपर्यंत आहे, 25 पर्यंत, त्यामुळे हे येणारच नाही. मग 1 आणि 8 ला कुठला आहे तो आपण बघूयात. 1 ला आहे डी आणि 8 नंबरला कुठला आहे बघा, 1 2 3 4 5 6 7 8 टी. ठीक आहे, सो डी टी हे आपला आन्सर येणार आहे. सो इथे बघा कुठला ऑप्शन आहे, थर्ड ऑप्शन डी टी. चला नेक्स्ट बघूयात. इफ द टू letters at both ends of each group in the alphabet series are arranged sequentially, which serial numbers in the new arrangement correspond to the letter that form a meaningful word? चला हे मी परत 5 ग्रुप लिहून घेतलेत. आता आपल्याला प्रश्न काय विचारला आहे, इफ द टू लेटर्स ॲट बोथ द एंड्स ऑफ इच ग्रुप इन द अल्फाबेट सिरीज आर अरेंज सिक्वेन्शियली, म्हणजे हा आणि हा लेटर घ्यायचा, हे आणि हे लेटर घ्यायचं, हे लेटर्स आपल्याला घेऊन सिक्वेन्शियली अरेंज करायचे आहेत. म्हणजे ए नंतर येणार आहे ई, त्याच्यानंतर येणार आहे एफ, मग आहे जे, मग के, त्याच्यानंतर ओ, पी, टी, यू आणि वाय. ठीक आहे, हे आपण नंबर घेतले. तर हे नंबर अरेंज केल्यानंतर प्रश्न काय विचारला आहे, विच सिरियल नंबर इन द न्यू अरेंजमेंट करस्पॉन्ड टू द लेटर दॅट फॉर्म अ मिनिंगफुल वर्ड. आता आपण 7 6 8 या ह्याला कुठला आहे नंबर देऊन घेऊयात आधी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता पहिला जो ऑप्शन दिलेला आहे तो ट्राय करूयात आपण आधी. 7 6 8 7 6 8. तर 7 नंबरला बघा कुठला आहे पी, 6ला आहे ओ आणि 8 नंबरला आहे टी. तर पॉट हा तर मिनिंगफुल वर्ड तयार झाला. तरी आपण हे दुसरे घेऊन बघूया एकदा. 7 8 5 बघा, 7 7 8 5. 7ला कुठला आहे परत पी, 8ला आहे टी, 5ला आहे के. सॉरी 7ला पी घ्यायचा होता ना, पी टी के. मग हे कुठला मिनिंगफुल वर्ड तयार होता का, नाही. तसंच बघा 5 8 6. 5 8 6 म्हणजे के टी आणि ओ, के टी ओ, ह्याचं पण मिनिंगफुल वर्ड तयार होणार नाही. 4 आणि 17. 17 लेटर म्हणजे नंबर असलेला इथे लेटरच नाही आहे, त्यामुळे पहिला ऑप्शन आपला बरोबर आहे, पॉट. सो इथे फर्स्ट ऑप्शन मार्क करा. चला नेक्स्ट बघूयात. विच लेटर इन द अल्फाबेट सिरीज इज ॲट अन इक्वल डिस्टन्स फ्रॉम द लेटर्स पी अँड एक्स. आता प्रश्न विचारला की पी आणि एक्समध्ये इक्विडिस्टन्सला कुठलं लेटर येतं. ठीक आहे, सो आता इथे आपण पी आणि एक्स पासून सुरू करूयात. सो पी आणि एक्स आपण सोडून दिला. मग क्यू आणि डब्ल्यू, आर आणि व्ही, एस आणि यू, कुठला येतो मध्ये, टी येतो. सो आन्सर काय येणार आहे याचं, फोर्थ ऑप्शन टी. मिडल लेटर विचारलं की इक्विडिस्टन्स म्हणजे पी पासून इक्विडिस्टन्स आणि एक्स पासून. ठीक आहे, चला नेक्स्ट बघा. आता 14 आणि 15 क्वेश्चनचं इथे काय दिलेलं आहे बघूया. इथे कंडिशन, द पोझिशन ऑफ द फर्स्ट अँड द थर्ड ग्रुप्स ऑफ द alphabet series are swapped or interchanged. Likewise, the position of the second and the fourth group were swapped and interchanged. Answer the following question accordingly. म्हणजे आता हे इंटरचेंज केले ते आधी मी आपण लिहून घेऊ ते सिरीज आधी आणि मग हे क्वेश्चन सॉल्व्ह करूयात. आता इथे बघा, ग्रुप हा फर्स्ट ग्रुप आहे, हा थर्ड ग्रुप आहे, हे इंटरचेंज केले. त्याच्यानंतर कुठला सांगितला होता, सेकंड अँड फिफ्थ ग्रुप. सो हा फिफ्थ ग्रुप आहे, हा सेकंड ग्रुप आहे, हे इंटरचेंज केले. त्यामुळे हा जो आहे हा फोर्थ पोझिशनला आला, पी क्यू आर एस टी. ठीक आहे, सो हे असं इंटरचेंज केल्यावर परत प्रश्न काय विचारलाय बघा. इन द न्यू अल्फाबेट सिरीज विच लेटर आर ॲट अन इक्वल डिस्टन्स फ्रॉम द लेटर सी. ओके, इथे बघा हे ऑप्शन मी लिहून दिले, हे ऑप्शन इथे खाली लिहून दिलेले. तर ह्याच्यातले इक्विडिस्टन्स कुठले आहेत सी पासून, ते आपल्याला फाईंड करायचे. आता पहिला बघा एच आणि एम आहे का, आपण फाईंड करूयात. सो 13 पासून इकडे लेफ्टला आणि इकडे राईटला दोन्हीकडे बघायचं आहे. तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 म्हणजे सीच्या लेफ्ट साईडला 10 पोझिशनला एम आहे. एच किती पोझिशनला बघूयात, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हा पण 10 पोझिशनला, त्यामुळे हे इक्विडिस्टन्सला आहे, त्यामुळे हा ऑप्शन असू शकतो. तरी आपण एकदा चेक करूयात दुसरे ऑप्शन, एफ आणि टी. एफ बघा कुठे आहे, सी पासून 1 2 3 4 5 6 7 8 पोझिशनला आहे. आणि टी कुठे आहे, टी पण ह्याच साईडला आहे. आपल्याला काय बघायचं आहे की दोन्ही साईडचं बघायचं आहे. सी हा मिडलला आहे, त्यामुळे हे येणार नाही, हा ऑप्शन येणार नाही. एम डब्ल्यू बघा, एम इथे आहे, जो आपण आत्ताच बघितलं 10 पोझिशनला आहे, आणि डब्ल्यू कुठल्या पोझिशनला, याच साईडला आहे परत, त्यामुळे हा ऑप्शन पण येणार नाही. एच डब्ल्यू येईल का, एच या साईडला आहे
आणि डब्ल्यू या साईडला आहे. तर एच आपण आत्ता बघितलं 10th पोझिशनला आहे, मग डब्ल्यू 10th पोझिशनला ऑलरेडी या साईडला कुठला आहे, एम आहे, एच नाही आहे, तो हा ऑप्शन पण येणार नाही. सो आन्सर काय येणार आहे, फर्स्ट ऑप्शन एच एम. इथे फर्स्ट ऑप्शन मार्क करा. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. इन द न्यू अल्फाबेट सिरीज विच लेटर इज इन द 6th पोझिशन ॲट द एंड फ्रॉम द लेटर पी बट नॉट ॲडजसेंट टू एफ. ओके, आता आपल्याला पी पासून 6 पोझिशनला किती लेटर्स आहेत ते बघायचे, कुठले लेटर्स, आणि नॉट ॲडजसेंट टू काय सांगितलं आहे, एफ. सो इथे बघा, पी पासून 1 2 3 4 5 6 जी आहे, या साईडला 1 2 3 4 5 6 वाय आहे. ठीक आहे, पण तो कशाला ॲडजसेंट नको आहे, एफला ॲडजसेंट नको आहे. मग जी हा लेटर एफला ॲडजसेंट आहे, त्यामुळे हे नसणार आहे. सो आपला आन्सर काय येणार आहे, वाय. सो इथे थर्ड ऑप्शन मार्क करा, वाय. चला, इन द अल्फाबेट सिरीज इफ द लेटर्स ए टू एम आर रिटन बिलो द लेटर्स एम टू वाय विच लेटर इज अबव द लेटर एल. हे पण आपण लिहून बघायला लागेल. हे बघा, बिलो द म्हणजे एम टू वायच्या बिलो द काय लिहायचं होतं आपल्याला, ए टू एम लिहायचं होतं. आणि मग प्रश्न काय विचारला होता, विच लेटर इज अबव द लेटर एल. एलच्या अबव कुठलं लेटर आहे, एक्स. सो ऑप्शन काय येणार आहे, फोर्थ ऑप्शन एक्स. चला नेक्स्ट बघूयात. 17 क्वेश्चन. इफ द लेटर्स फ्रॉम एच टू व्ही of the alphabet series are written in the reverse order which is the 7th letter from the beginning. चला ठीक आहे, हे लेटर्स मी असे लिहून घेतलेत. कसे गेलेत, हे रिव्हर्स ऑर्डरमध्ये. एच टू व्ही मध्ये आपल्याला काय करायचं होतं, रिव्हर्स ऑर्डरमध्ये लिहून घ्यायचे होते. आणि मग प्रश्न काय विचारला होता, विच इज द 7th लेटर फ्रॉम द बिगिनिंग. 7th लेटर फ्रॉम द बिगिनिंग कुठले येणार आहे, 1 2 3 4 5 6 7 पी येणार आहे. सो आन्सर काय येणार आहे, थर्ड ऑप्शन पी. चला नेक्स्ट बघा. इन द गिवन अल्फाबेट सिरीज इफ द लेटर्स आर रिटन अल्टरनेटली स्टार्टिंग विथ ए विच इज द 13th लेटर. म्हणजे आता आपण नॉर्मल आपलं इथे एबीसीडी लिहायचं आहे आणि एक एक लेटर स्किप करत जायचं आहे. ठीक आहे, म्हणजे आपण ए लिहिलं, बी स्किप केलं, मग सी, डी स्किप केल्यावर ई, एफ स्किप केल्यावर जी, तसं येणार इथे आय, के, एम, एन, ओ, पी स्किप केलं, क्यू, आर स्किप केलं, एस, टी स्किप केलं, यू, व्ही स्किप केलं, डब्ल्यू, ए स्किप केलं, वाय. आता प्रश्न काय विचारला आहे, विच इज द 13th लेटर. आता ऑलरेडी किती होते आधीचे आपले, 24. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. वाय लेटरच 13 लेटर येत आहे. सो इथे ऑप्शन काय येणार आहे, फर्स्ट ऑप्शन वाय. चला नेक्स्ट बघूयात. विच लेटर इज ॲडजसेंट टू एस बट नॉट टू क्यू. आता आपल्या सिरीजमध्ये सगळी अख्खी सिरीज घ्यायची गरज नाही आहे. पी क्यू आर एस टी, क्यू आणि एस दोन्ही एकाच ह्याच्यात येते. तर काय विचारलं आहे, विच लेटर इज ॲडजसेंट टू एस बट नॉट क्यू. एसला ॲडजसेंट आहे बट क्यूला नाही आहे, मग कुठलं आहे, आर आणि टी. तर इथे क्वेश्चन नीट रीड करा. इफ द विच लेटर इज ॲडजसेंट टू एस, ठीक आहे, बट नॉट टू क्यू. एसला ॲडजसेंट कुठला आहे, आर आणि टी, बट नॉट टू क्यू, त्यामुळे आर हा ऑप्शन गेला. म्हणजे कुठला येणार आहे, ऑप्शन टी. सो इथे सेकंड ऑप्शन येईल टी. चला नेक्स्ट बघा. इन द गिवन अल्फाबेट सिरीज इफ द व्हॅल्यू ऑफ द लेटर्स फ्रॉम द लेफ्ट इज 4 times their serial numbers which of the following letters will have a value of 52. आता इथे काय करायचं आहे, इथे प्रत्येकाचं 4 times काढत बसायचं नाही आहे सिरियल नंबरचं प्रत्येकचं. ठीक आहे, काय सोपं यूज करायचं आहे, 52 आपल्याला हवं आहे. तर 52 डिवायडेड बाय जर 4 केलं तर आपला आन्सर काय मिळणार आहे, 13. 13च्या 4 times काय आहे, 52. आपल्याला तेच हवं आहे. मग 13 लेटर कुठलं आहे, 13 लेटर अल्फाबेट सिरीजमध्ये आत्ता आपण जे सिरीज बघितल्या त्याच्यामध्ये इथे बघा, ही समजा ही सिरीज बघितली तर 13 लेटर आपल्याला कुठलं मिळतं, एम मिळतं, जे मिडल लेटर आहे. ठीक आहे, सो आपला आन्सर काय येणार आहे, एम. सो इथे ऑप्शन 2 आपला आन्सर आहे. चला नेक्स्ट बघा. इन द गिवन अल्फाबेट सिरीज इफ ऑल द लेटर्स फ्रॉम द लेफ्ट करस्पॉन्डिंग to their serial numbers of the prime numbers are written in a straight line which is the 5th letter from the left.
आता आधी आपण हे सगळे अल्फाबेट्स लिहून इथं आपण नंबरिंग करून घेऊ आणि मग त्याच्यानंतर त्यातले प्राईम नंबर्सला आपण अंडरलाईन करू, म्हणजे आपल्याला कळेल कुठले कुठले लेटर्स येतील. ठीक आहे, चला हे बघा मी सिरीज लिहून घेतली आहे, नंबरिंग पण करून घेतलं आहे. आता आपण प्राईम नंबर्सला इथे अंडरलाईन करायचं. प्राईम नंबर्स कुठले आहेत? 2, 3, त्याच्यानंतर 5, 7, 11, 13, त्याच्यानंतर 17, 19 आणि त्याच्यानंतर 23. एवढेच प्राईम नंबर्स आहेत. मग हे लेटर्स आपण लिहून घेऊयात. कुठले कुठले लेटर्स आहेत? मग ते B, C, E, G, त्याच्यानंतर आहे K, M, Q, S आणि W. आता प्रश्न काय विचारला आहे की विच इज द फिफ्थ लेटर फ्रॉम द लेफ्ट साईडने फिफ्थ लेटर कुठले? सो 1, 2, 3, 4, 5. के हे फिफ्थ लेटर आहे. सो ऑप्शन काय येणार आहे? सेकंड ऑप्शन के. चला नेक्स्ट बघूयात. ओके, फ्रॉम द गिवन अल्फाबेट सिरीज इफ cat is 54, come is 68, then what is HEN, hen? चला इथे बघा, आता कॅट इज इक्वल टू 54 दिले, तर आपण एकदा ट्राय करूयात. हे नंबर आपण सगळे ह्याचे जे नंबर्स आहेत त्याचे ॲडिशन करूयात. कॅटचं बघा इथे 3 प्लस ए किती आहे? 1 आणि टी किती आहे? 20. तर इथे समजा आपण ॲडिशन केली तर 20 + 1 = 21 + 3 = 24. मग 24 येत आहे का? नाही. आपण उलटं जाऊयात. म्हणजे कसं करायचं? नंबरिंग उलटं करायचं. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25. आता बघूयात कॅटचं काय येतं आहे. ठीक आहे, इथे सीला कुठला आला आहे? 23 आला आहे. एला आला आहे, बीला 24 आणि हा 25 आला आहे. आणि टीला कुठला आला आहे? नंबर 6 आला आहे. आता ह्याची ॲडिशन करून बघा बरं. 23 + 6 येत आहे 29 + 25. सो इथे बघूयात करून. 29 + 25. सो 9 + 5 = 14. कॅरीओवरला 1, 2 + 2 4 + 1 5 54. येत आहे 54 येत आहे, म्हणजे हे बरोबर आहे. मग आता जसं कमचं 68 आहे तसं आपल्याला हेनचं करायचं आहे. तर हेनचं बघा, एच या साईडने बघायचं, म्हणजे वरचे आपण नंबर्स कन्सिडर करणार आहे. सो एच इथे आहे 18 प्लस ईला आहे किती? 21 प्लस एनला किती आहे? एनला आहे 12. सो ह्याची ॲडिशन काय येते बघा. 2 + 1 = 3, 8 + 3 = 11. सो इथे येईल 1, इथे कॅरीओवरला येईल 1, 1 + 1 = 2, 2 + 2 = 4 + 1 = 5. सो इथे 51. सो इथे बघा ऑप्शन आहे का 51? येस, फर्स्ट ऑप्शन आहे 51. सो तो मार्क करा. नेक्स्ट बघूयात. विच ऑफ द फॉलोइंग मिनिंगफुल वर्ड्स कॅन बी फॉर्म फ्रॉम द लेटर्स इन द वर्ड डाऊनस्टेअर्स? ठीक आहे, आता हे डाऊनस्टेअर्स आणि मी ह्याला नंबरिंग पण करून घेतलेलं आहे. आता ह्या कुठलं मिनिंगफुल वर्ड म्हणजे ह्याच्यातनं तयार होईल? SAID. आता SAIDला इथे आपण बघूयात 10 आहे, त्याच्यानंतर SA 7 आहे, I 8 आहे आणि D 1. सो हा वर्ड काय तयार होतोय? SAID. आता त्याच्यानंतर नेक्स्ट आहे DATE. D1, त्याच्यानंतर A7, T6. आता इथे ई लेटरच नाही आहे. ठीक आहे, त्यामुळे हा वर्ड फॉर्मच होणार नाही. त्याच्यानंतर हे पण खरं लिहायची गरज नव्हती. SUN मध्ये पण इथे पण बघा S आणि N आहे पण U नाही आहे, त्यामुळे तो पण फॉर्म होणार नाही. औलमध्ये OW आहेत पण L नाही आहे, त्यामुळे तो पण फॉर्म होणार नाही. त्यामुळे कुठला वर्ड तयार होईल? फक्त SAID सेट. इथे फर्स्ट ऑप्शन मार्क करा. हे लिहायची पण खरं गरज नव्हती नंबर्स. ठीक आहे, पुढे. द सिरियल नंबर ऑफ विच लेटर इज ऑप्टेन बाय सबट्रॅक्टिंग द सिरियल नंबर्स ऑफ द लेटर्स इन द थर्ड पोझिशन इन द फिफ्थ अँड थर्ड ग्रुप ऑफ द अल्फाबेट सिरीज. आता आपण इथे क्वेश्चनमध्ये सांगितल्याप्रमाणे
फिफ्थ आणि थर्ड ग्रुप आधी हे लिहून घेऊयात. ठीक आहे. थर्ड ग्रुप कुठला आहे? थर्ड ग्रुप आहे EJ म्हणजे KLMNO. ठीक आहे, KLMNO. आणि फिफ्थ ग्रुप कुठला आहे? UVWXY. आणि ह्यांचे नंबर काय आहे ते पण लिहून घेऊयात. 11, 12, 13, 14, 15. आणि ह्याचे नंबरिंग काय आहे? 21, 22, 23, 24, 25. मग प्रश्न काय विचारला आहे की द सिरियल नंबर ऑफ विच लेटर इज ऑप्टेन बाय सबट्रॅक्टिंग द सिरियल नंबर ऑफ द लेटर्स इन द थर्ड पोझिशन. ठीक आहे, या दोघांच्या थर्ड पोझिशनला जे लेटर्स आहेत ते सबट्रॅक्ट केल्यावर कुठला नंबर येतोय? सो इथे थर्ड पोझिशनला इथे W आहे, त्याचा आहे 23. आणि ह्याचा आहे इथे थर्ड पोझिशनला आहे तो आहे 13. सो 23 मायनस 13 इज 10. मग 10 नंबरला कुठला आहे? सो 10 नंबरला J हे लेटर आहे. सो आन्सर काय येणार आहे? J. सो इथे बघा फोर्थ ऑप्शन मार्क करा, J. विच लेटर इन द अल्फाबेट सिरीज हॅज अ सिरियल नंबर ट्वाइस द क्यूब नंबर. चला आधी हा प्रश्न नीट समजून घ्या. विच लेटर इन द अल्फाबेट सिरीज हॅज द सिरियल नंबर ट्वाइस द क्यूब नंबर. आता क्यूब नंबर म्हणजे काय आहे? 1चा क्यूब आहे 1. ठीक आहे, त्याच्यानंतर 2चा क्यूब आहे 8, 3चा क्यूब आहे 27. म्हणजे मग हे 27 तर आपल्या सिरियल नंबरमध्येच नाही आहे, सो हे येणार नाही. सो 1 आणि 2चा क्यूब 8. मग इथे काय विचारलं आहे? सिरियल नंबर ट्वाइस द क्यूब नंबर. ह्याच्या ट्वाइस नंबर कुठला आहे? तो 1च येईल. 1च्या इथे ट्वाइस 2ने मल्टिप्लाय केलं की 2 येईल. आणि 8च्या म्हणजे ह्याच्या ट्वाइस केलं की कुठला येणार आहे? 16. मग 16 नंबरला कुठलं लेटर आहे? सो इथे बघा 16 लेटरला P ह्या लेटर आहे. सो 16 सिरियल नंबरला. सो आन्सर काय येणार आहे? P. इथे P मार्क करा. हे फक्त लक्षात ठेवा की क्यूब नंबर आपल्याकडे इथे फक्त या अख्ख्या सिरीजमध्ये 1 आणि 8 एवढेच आहेत. ठीक आहे, 27 हे येतच नाही कारण आपले नंबर कुठपर्यंत आहेत? 25 पर्यंतच आहेत. सो 27 येणारच नाही. मग ट्वाइस द क्यूब नंबर कुठला येणार आहे? ह्याच्या 8 नंबरच्या ट्वाइस कुठला येणार आहे? आता ह्याच्या ट्वाइस तुम्ही म्हटला 2, मग इथे B आहे का? इथे नाहीये. सो आपला ऑप्शन का दुसरा राहतो की 8च्या ट्वाइस घ्यायचं राहतं. मग 8 हा क्यूब नंबर आहे, त्याच्या ट्वाइस कुठला येणार आहे? 8च्या ट्वाइस आहे 16. मग 16 नंबरला आहे P. सो हे ऑप्शन मार्क केलं. चला पुढे बघा. विच ऑफ द सिरियल नंबर्स ऑफ द लेटर्स इन द अल्फाबेट सिरीज फॉर्म अ मिनिंगफुल वर्ड. आता हे ऑप्शन दिलेले आहेत, ह्याच्यापैकी आपण ह्या सगळ्यांचे आपण लेटर्स लिहून घेऊयात. आता 2, 21 आणि 3 ह्याला कुठला आहे नंबर? 2, 21 आणि 3. इथे बघा 2ला आहे B, 21ला आहे U आणि 3ला आहे C. म्हणजे BUC. ठीक आहे, हे लिहून घेऊ आधी आपण आणि मग मिनिंगफुल वर्ड तयार करूयात. 16, 23 आणि 14. 16, 23 आणि 14. तर 16ला आहे P, त्याच्यानंतर 14ला आहे N आणि 23ला कुठला आहे? W. सो PW आणि N. PWN. त्याच्यानंतर आहेत 4, 6, 7, 18, 1, 20. 4, 6, 7 आणि 18, 1, 20. ठीक आहे, आता 4, 6, 7. मग 4, 6, 7ला बघा कुठला आहे? DFG. आणि 18, 1, 20ला 18ला बघा आधी कुठला आहे? RA आणि T. RA आणि 20ला आहे T. सो मिनिंगफुल वर्ड कुठला तयार होतोय बघा? रॅट. RAT, रॅट. सो इथे ऑप्शन कुठला येईल मग? 18, 1 आणि 20. सो इथे फोर्थ ऑप्शन मार्क करा. चला नेक्स्ट बघा. इफ द फर्स्ट 15 लेटर्स फ्रॉम द लेफ्ट ऑफ द अल्फाबेट सिरीज आर रिटर्न इन द युज्युअल ऑर्डर and the remaining letters are written in the reverse order, which letter will come in the 21st position. म्हणजे 15 लेटर्स पहिले आहे तसे लिहून घ्यायचे, पण त्याच्या पुढचे लेटर रिव्हर्स ऑर्डरमध्ये लिहायचे. म्हणजे बघा इथे 15 कुठला आहे? ओपर्यंत आपण आहे तसं लिहून घ्यायचं आहे, पण ह्याच्यानंतर सुरुवात काय करायची आहे? वाय पासून करायची आहे. म्हणजे Y, X, W. ठीक आहे, चला मी हे लिहून घेते. ओके, हे नंबर मी लिहून घेतले. आता आपल्याला काय विचारलंय की 21st पोझिशनला.
ठीक आहे. 21st पोझिशनला कुठलं लेटर येईल. सो हे 5चा हा एक ग्रुप झाला, हा एक ग्रुप झाला 5चा, के एलिमेंट हा झाला, त्याच्यानंतर हा झाला म्हणजे हे 20. मग 25th पोझिशनला कुठला आहे, 21st पोझिशनला टी. सो ऑप्शन येणार आहे सेकंड ऑप्शन टी. नेक्स्ट रीड करूयात. इफ द लेटर्स इन ईच ग्रुप ऑफ द अल्फाबेट सिरीज आर रिटर्न इन रिव्हर्स ऑर्डर इन द सेम ग्रुप, विच आर द सिरियल नंबर्स ऑफ द लेटर्स ऑफ द अँटोनिम ऑफ द वर्ड हॉट. आता हॉटचा अँटोनिम काय येणार आहे, कोल्ड. ठीक आहे, हे आपल्याला माहिती आहे. मग आता आपण आधी आता रिव्हर्स ऑर्डरमध्ये लिहून घेऊयात. सो ABCD ईचं रिव्हर्स ऑर्डर काय येणार आहे, EDCB A. त्याच्यानंतर EFGIH काय येणार आहे, JIHGF. त्याच्यानंतर ONMLK, KLMNOचं रिव्हर्स ऑर्डर. त्याच्यानंतर PQRSTचं TSRQP आणि UVWXYचं YXWV आणि U. ठीक आहे. आता इथे आपल्याला कुठला वर्ड आपल्याला अँटोनिम, कोल्ड हा वर्ड शोधायचा आहे. मग कोल्डचं लेटरिंग आपण ते करून घेतो. हे आता हे सगळे काय येणार, सॉरी चला इथे आता बघा 1 2 3 4 5 आपल्याला कोल्ड हवे. सो D आणि C आपण इथे करून घेतलं. त्याच्यानंतर काय आहे, L आणि D करून घेतलं, O, L आणि O. सो इथे हे 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14. ठीक आहे. मग इथे पहिला काय येणार आहे, कोल्ड, COLD प्रमाणे. मग 3 Cला आहे नंबर 3, Dला आहे सॉरी O नंतर येणार आहे 11, L आहे 14 आणि D आहे 2. सो हा आपलं ऑप्शन, हे आन्सर आहे. सो इथे बघा कुठला ऑप्शन आहे, 3111142. सो इथे येईल थर्ड ऑप्शन. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. इफ द लेटर्स फ्रॉम K to T of the alphabet series are written in reverse order, which letter will come in the 12th position from the right of the alphabet series. चला हे बघा इथे आता ABCDIJ पर्यंत मी लिहून घेतलंय. त्याच्यानंतर K पासून रिव्हर्समध्ये लिहायचं आहे. ठीक आहे. सो मग काय येईल ते इथे आपण बघू. इथे आपण रिव्हर्समध्ये जाऊयात. म्हणजे हे नाही बघता येणार आपल्याला, इथपासून बघूयात. बघा K to T हे आपल्याला रिव्हर्स ऑर्डर, म्हणजे TSRQP, TSRQP, त्याच्यानंतर आहे ONMLK आणि परत पुढचे जे लेटर आहेत ते तसेच येतील, UVWX आणि Y. ठीक आहे. आता प्रश्न काय विचारलाय की हे जर रिव्हर्स ऑर्डर लिहिल्यानंतर विच लेटर विल कम इन द 12th पोझिशन फ्रॉम द राईट ऑफ द अल्फाबेट सिरीज. आता फ्रॉम द राईट आपल्याला 12th पोझिशनला कुठल्या बघायचं आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. 12th पोझिशनला कुठला आहे, Q लेटर आहे. सो इथे येईल थर्ड ऑप्शन Q. चला नेक्स्ट बघा. इफ द लेटर्स आफ्टर K इन द अल्फाबेट सिरीज आर टेकन इन द सेम ऑर्डर बिफोर Y, what will be the serial numbers of the letters from the left in the word goat in the new arrangement of alphabet series. तर आधी आपण हे लिहून घेऊयात. आता काय सांगितलं बघा इथे, इफ द लेटर्स आफ्टर K इन द अल्फाबेट सिरीज आर टेकन इन द सेम ऑर्डर बिफोर Y, व्हॉट विल बी द सिरियल नंबर्स ऑफ द लेटर्स. आता आधी आपण Y पर्यंत लिहून घेऊयात, कुठपासून, K पासून. सो इथे K पासून स्टार्ट करूयात. इथे बघा K ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXY. आता K पासून Y पर्यंत आपल्याला आधी लिहून घ्यायचे आणि त्याच्यानंतर हे उरलेले आपल्याला त्याच्या पुढे लिहायचे. सो ते लिहून घेऊयात, KLMNOPQRSTUVWXY. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर येणार आहे ABCDEFGHIJ. ठीक आहे. हे लिहून घेतले. आता प्रश्न काय विचारलाय, व्हॉट विल बी द सिरियल नंबर ऑफ द लेटर्स फ्रॉम द लेफ्ट इन द वर्ड गोट इन द न्यू अरेंजमेंट ऑफ अल्फाबेट सिरीज. फ्रॉम द लेफ्ट म्हणजे काय, नंबरिंग आपण लेफ्ट पासून करायचंय. सो हे 1 2 3
4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25. आता इथे गोटचा इथे बघा आपल्याला ओ लागणार आहे, GOA, टी लागणार आहे, ए लागणार आहे आणि जी लागणार आहे. आता GOAT हे लिहायचं आहे आपल्याला. सो जी किती आहे, नंबर 22. ओ नंबर किती आहे, 5. ए नंबरला किती आहे, 16 नंबर आहे ए लेटरला, आणि टी लेटरला किती आहे, 10. सो आन्सर काय येणार आहे, 22 5 1 6 1 0. 22 5 1 6 1 0 फोर्थ ऑप्शन येणार आहे. सो फोर्थ ऑप्शन इथे मार्क करा. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. विच लेटर कम्स इन बिटवीन द 6th लेटर टू द राईट ऑफ द 8th लेटर अँड द 10th लेटर फ्रॉम द राईट इन द अल्फाबेट सिरीज. आता हे लेटर्स मी लिहून घेतलेले आहेत. प्रश्न काय सांगितला, विच लेटर कम्स इन द बिटवीन द 6th लेटर टू द राईट ऑफ द 8th लेटर. 8 लेटर हे एक कुठलं आहे, एच आहे. आणि त्याच्यापासून 6th लेटर कुठलं आहे बघा, 1 2 3 4 5 6 एन आहे, हे 6th लेटर आहे. त्याच्यानंतर काय सांगितलं आहे, अँड द 10th लेटर फ्रॉम द राईट इन द अल्फाबेट सिरीज. फ्रॉम द राईट 10th लेटर कुठलं आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10, पी आहे. सो या दोघांच्या मधलं लेटर कुठलं आहे, मिडल लेटर एन आणि पी मधलं, ते आहे ओ. सो ऑप्शन काय येणार आहे, सेकंड ऑप्शन ओ. चला लास्ट वन बघूयात. व्हॉट इज द पोझिशन ऑफ द मिडल लेटर बिटवीन के अँड एस फ्रॉम द लेटर जी इन द गिवन अल्फाबेट सिरीज. चला आता इथे बघा, मी हे एस पर्यंत मी सिरीज लिहून घेतलेली आहे, कारण प्रश्न आपल्याला काय विचारला आहे, व्हॉट इज द पोझिशन ऑफ द मिडल लेटर बिटवीन के अँड एस फ्रॉम द लेटर जी इन द गिवन अल्फाबेट सिरीज, म्हणजे के आणि एस मध्ये. आता इथे हे केचा नंबर आपण लिहून घ्यायचा, के पासून नंबरिंग करून घेऊ आपण. केचा नंबर किती आहे, के 11 12 13 14 15 16 17 18 आणि 19. त्याच्यानंतर फ्रॉम द लेटर जी हे विचारलंय, म्हणजे जी पासून पण आपल्याला नंबरिंग करून घ्यायचं आहे. सो जी पासून काय येणार आहे, 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 10 11 12 आणि 13. चला हे आता हे बघा, ही सिरीज घेऊन आपण नंबरिंग करून घेतलं आधी. के टू एस आपण नंबरिंग करून घेतलं, कारण ह्याच्या मिडल लेटर हवं आहे आपल्याला. द मिडल लेटर बिटवीन द के अँड एस. मग मिडल लेटर बिटवीन द के अँड एस कुठलं आहे, हे बघा, के एस एल आर एम क्यू एन पी ओ आहे. ठीक आहे, म्हणजे ह्याची पोझिशन काय आहे, इथे 15 आहे. पण आपल्याला प्रश्न काय विचारला आहे, फ्रॉम द लेटर जी, म्हणजे जी पासून त्याची पोझिशन कुठली असणार. सो जी पासून आपण नंबरिंग करून घेतलंय, मग तो नंबर कुठला आहे, 9. सो आन्सर काय आलं आपल्या इथे, 9th पोझिशन. सो इथे येईल थर्ड ऑप्शन. ठीक आहे, इथे आपलं 1.3 हे एक्सरसाइज संपलेली आहे. याच्या आधीच्या 2 एक्सरसाइज तुम्हाला बघायच्या असतील तर त्याचं मी प्लेलिस्ट करून ठेवलेली आहे, स्टँडर्ड 7ची इंटेलिजंट टेस्टची. त्यात जाऊन तुम्ही बघू शकता. तसेच मॅथचे व्हिडिओसुद्धा मी टाकलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही बघू शकता. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.